आपल्या पौराणिक कथांमध्ये प्रत्येक देवतेचं एक वाहन आहे. भगवान विष्णू गरुडवाहन, माता लक्ष्मी घुबड, माता सरस्वती हंस, भगवान कार्तिकेय मोर, भगवान शंकर नंदी. पण एक प्रश्न मात्र आजही लोकांना पडतो, की एवढ्या भव्य विशाल बुद्धीचे अधिपती असणाऱ्या गणेश यांचं वाहन एवढंसं उंदीर कसं? ही फक्त कथा नाही, ही आहे गर्व, शाप आणि विवेकाच्या विजयाची अद्भुत गाथा. इंद्रसभेत क्रोंच नावाचा एक गंधर्व होता. एकदा चुकून त्याचा पाय वामदेव ऋषींना लागला. रागाने वामदेवांनी शाप दिला, तू मूषक होशील. क्षणात तो गंधर्व बनला भयंकर उंदीर. तो थेट पराशर मुनींच्या आश्रमात पोचला आणि सुरू केला धुडगूस. जे खाता येईल ते खाल्लं, जे नाही ते कुरतडलं. आश्रम उद्ध्वस्त झाला. हतबल झालेले पराशर मुनी प्रार्थना करतात, गणराया आम्हाला वाचवा. क्षणात आकाशात दिव्य प्रकाश प्रसरतो आणि प्रकट होतात भगवान गणेश. त्यांनी आपला सुप्रसिद्ध पाश मूषकावर टाकला आणि तो पाश होता दैवी, त्यातून सुटका अशक्य. उंदीर शरण आला, पण गर्व अजून शिल्लक होता. भगवान गणेश म्हणाले, वर माग. पण मूषक म्हणाला, तुला काय हवं असेल तर तूच माग. हे ऐकून भगवान गणेश हसले, मग ऐक, आजपासून तू माझं वाहन हो. क्षणात गर्व चुराडा झाला. आता तो उंदीर भगवान गणेशाच्या प्रचंड देहाचं ओझं वाहू लागला. दुसऱ्या आख्यायिकेनुसार भगवान गणेश आणि गजमुखासूर नावाच्या राक्षसात युद्ध झालं. त्या राक्षसाला कोणत्याही शस्त्राने मरण नव्हतं. मग भगवान गणेशांनी स्वतःचा एक दात तोडून त्याच्यावर प्रहार केला. राक्षस उंदीर बनून पळू लागला, पण भगवान गणेशांनी त्याला फासात अडकवलं आणि त्यालाच आपलं वाहन केलं. मूषक म्हणजे चोरी करणारा. तो अंधारात फिरतो, सगळं कुरतडतो, म्हणजे मनातील वाईट प्रवृत्ती, लोभ, गर्व. भगवान गणेश म्हणजे विवेक, प्रकाश, ज्ञान. जसा सूर्य रात्रीवर आरूढ होतो, तसा भगवान गणेश मूषकरूपी अंधारावर आरूढ झाले आहेत. ही कथा शिकवते विवेकाने अविवेकावर विजय मिळवायचा. म्हणूनच भगवान गणपतीचं वाहन उंदीर आहे. कारण मोठेपणा आकारात नसतो, तो असतो नियंत्रणात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पौराणिक रहस्यांसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.